स्वामी समर्थ त्यांनी कोणाला ज्ञान नाही दिलं. त्यांच्याकडे आता ओघात आलाय म्हणून सांगतो की त्यांच्याकडे गजानन महाराज म्हणजे तेव्हा महाराज नव्हते, तेव्हा त्यांच्याकडे आले. त्यांच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. आणि त्यांना सांगितलं की मला योगाची दीक्षा द्या, योग शिकवा. स्वामी समर्थ म्हणाले की बाबा इथे तर म्हणले सगळे हे लोक जे आले जमले आहे, इथं बाजार भरला आहे म्हणजे, इथे कोणाला मुलगा पाहिजे, कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला काय पाहिजे हे पाहिजे, नाही इथे तुझं काय योग होणार आहे म्हणजे. आणि मी काय शिकवणार नाही म्हणले, तिथं विधेयमुक्त होते, ते काय शिकवणार कोणाला, नाही का. मग त्यांनी सांगितलं तू एक काम कर म्हणले, मामलेदाराकडे जा. मामलेदार म्हणजे देव मामलेदार त्यांचे परम सिद्धपादाचार्य स्वामी, त्यांच्याकडे जा म्हणले. ते मामलेदार होते तेव्हा, ते गृहस्थाश्रमी होते. आणि त्यांचे शब्द आहेत स्वामी समर्थांचे की तिकडे जा, इथे तुझं काही नाही होणार. तेव्हा तिथे जा आणि तुला घासून घे. बघा शब्द बघा, घासून घे आणि मग वेडे चाळे करत फिर. आता घासून घे याचा अर्थ काय, ते कोड लँग्वेजमध्ये बोलतात. घासून घे म्हणजे 3 प्रकारची गोष्टी असतात. परमेश्वराच्या साक्षात्काराला आड येणाऱ्या 3 गोष्टी आहेत. कुठल्या? मल, विक्षेप आणि आवरण.